कोबीची भाजी तशी फारशी आवडीनं खाल्ली जात नाही, बरोबर? पण मग काय होतं, की कोबी आणला जात नाही. पण काय झालं यावेळी छान हिरवागार, ताजा असा कोबी मिळाला आणि त्याच्यापासून मस्त वेगळा, कुरकुरीत असा प्रकार बनवला आणि बघता-बघता 10 मिनिटात सगळं फस्त झालं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत छान कुरकुरीत असे हे कोबीचे फिंगर्स किंवा तुम्ही कोबीची वडीही म्हणू शकता. याकरता बाजारातून आणल्या कोबी जेव्हा ताजा असतो, शक्यतो तेव्हा वापरायचा म्हणजे मग त्याचा खूप उग्र असा वास येत नाही. कोबीची वरची 2-3 पानं जी ती काढून टाकली आणि मग असा पाव भागांमध्ये कापून घेतला. त्यानंतर कोबी मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग मोठ्या अशा किसणीनं हा जो कोबी आहे तो किसून घ्यायचा. हे बघा या असा मोठ्या किसणीनं किसून घेतला की असा अगदी बारीक असा किसला जातो. कोबीची मोठी गड्डी होती तर मी अर्धा कोबीचा जो भाग आहे तो पूर्णपणे किसून घेतला आहे. कपनं जर का मोजून घ्यायचं झालं तर याप्रमाणे 2 कप भरलेले आहेत. आता काय करायचं, याच्यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत. त्याकरता 7-8 पाकळ्या लसूण, भरपूरशी हिरवी मिरची जर का थोडीशी जास्त असेल तर छान लागते. तसेच 1 चमचा धणे याच्यामध्ये घालायचे आणि जाडसर असं फिरवून घेतलं. हे जे वाटण आहे ते कोबीमध्ये घातलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे. अगदी थोडीशी पाव चमचा हळद याच्यामध्ये घालायची. त्यानंतर हिंग घातला आहे. 2 चमचे तीळ याच्यामध्ये घातले. त्यानंतर अगदी किंचित असा खाण्याचा सोडा घालायचा. सोडा खूप जास्त घालायचा नाही आहे. पीठ घालण्यापूर्वी सगळं असं मिक्स करून घ्या म्हणजे साहित्य जे आहे ते एकसारखं व्यवस्थित मिक्स होतं. त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे भरपूरशी कोथिंबीर. साधारणपणे अर्धा कप कोथिंबीर मी याच्यामध्ये घातली आहे. कोथिंबीरीचा खूप छान असा वास कोबीसोबत येतो त्याच्यामुळे भरपूर घाला. पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये पीठ आपण घालणार आहोत. तर या ठिकाणी 1 ते 1.5 कप बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. तसेच फिंगर्स छान कुरकुरीत होण्यासाठी याच्यामध्ये पाव कप तांदूळ पिठीसुद्धा घातली. आता ही जी दोन्ही पिठं आहेत ती कोबीमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. शक्यतो काय होतं, कोबी आपण बारीक किसून घेतलेला असतो त्याच्यामुळे कोबीला भरपूरसं पाणी सुटतं आणि मग जादाचं पाणी घालायची आवश्यकता पडत नाही. कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच हे जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जातं. पण जर का समजा कोबीला काही कारणानं पाणी सुटलं नाही तर याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हबका तुम्ही मारू शकता, पण अगदी पातळचं करायचं नाही आहे. हे बघा अगदी पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे, असं थोडंसं सैलसर असं पीठ याचं आपण भिजवून घेतलं आहे. त्यानंतर या ठिकाणी इडलीच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि त्याला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. आता या पिठाचे छोटे छोटे असे गोळे घेतले आणि इडलीच्या साच्यामध्ये हलक्या हाताने याला थापून घ्यायचं. दाबून खूप चपटही बसवायचं नाही आहे. हे बघा हलक्या हातानं हे असं पसरवून घेतलं. याप्रमाणे सगळ्या प्लेट्समध्ये हे जे पीठ आहे ते असं बसवलं आहे. इडली पात्राच्या सगळ्या प्लेट्स यानं भरल्या. त्यानंतर काय करायचं, थोडेसे तीळ घेतले आणि हे असं वरून भुरभुरायचे. तीळ जे आहेत ते तळल्यानंतर छान कुरकुरीत असे लागतात. हे बघा प्रत्येक साच्यावर हे असे तीळ भुरभुरले आहेत. इडली कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये या ज्या प्लेट्स आहेत त्या ठेवल्या. मध्यम आचेवर साधारण 15 ते 18 मिनिटं याला वाफवून घ्यायचं. हे बघा हे असं व्यवस्थित वाफलं आहे. आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. हे बघा हे अशा सहज याच्या इडल्या ज्या आहेत त्या निघतात. याप्रमाणे इडल्या करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि मग आयत्या वेळी देखील तुम्हाला हे तळता येईल. आता धारदार प्लेन अशा चाकूनं याप्रमाणे याच्या वड्या ज्या आहेत त्या कापून घेतल्या. पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण जर का व्यवस्थित योग्य पडलं असेल तर या ज्या वड्या आहेत त्या अगदी हव्या तेवढ्या पातळ तुम्ही कापून घेऊ शकता. पिठामध्ये आपण किंचितसा खाण्याचा सोडा घातला होता त्याच्यामुळं आतमध्ये हे जे पीठ आहे ते छान असं जाळीदार असं होतं, खूप घट्ट होत नाही. आता इकडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. खूप जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे. तेल चांगलं कडक तापलं की मग याच्यामध्ये हे कोबीचे फिंगर्स सोडले. आता बऱ्याच जणांना तळलेलं नको असतं तर अशावेळी तुम्ही या ज्या वड्या आहेत त्या शॅलो फ्राय देखील करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये थोडंसं तेल लावून यांना भाजून घेऊ शकता किंवा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी तयार करायची आणि त्याच्यामध्ये या वड्या घालून परतून घ्यायच्या. वरून भरपूरसं काळं तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीसुद्धा अगदी मस्त असं लागतं. छान कुरकुरीत तळायला 8 ते 10 मिनिटं लागतात. मध्यम ते मोठ्या आचेवर यांना तळून घ्यायचं. हे बघा असे छान खरपूस सोनेरी रंगावर यांना तळून घेतलं. टोमॅटो केचपसोबत हे जे फिंगर्स आहेत ते तुम्ही खाऊ शकता.
जर का लहान मुलं खाणार नसतील तर वरून असं भरपूरसं काळं तिखट भुरभुरायचं, म्हणजे मग खायला अजून मजा येते. जरी कोबीच्या वड्यांसारखंच असलं तरीसुद्धा आपण हे इडली पात्रात वाफवून कापून घेतल्यामुळं जास्तीत जास्त सरफेस जो आहे तो तळण्यासाठी मिळतो. त्याच्यामुळं हे अजून कुरकुरीत असे होतात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.